नमस्कार. या प्रश्नात काय म्हणले? 3 क्रमिक विषम संख्यांची बेरीज 147 आहे. तर मधली संख्या कोणती? आता क्रमिक हा शब्द एक महत्त्वाचा आहे, विषम हा एक शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे ही एक विषम संख्या, ही एक आणि ही एक. ह्या तिन्ही क्रमाने येणारे. क्रमाने येणाऱ्या विषम संख्यातला फरक कितीचा असतो? 2 चा फरक असतो. म्हणजे ही मधल्या संख्येपासून 2 ने ही संख्या एक लहान असणार आहे आणि दुसरी 2 ने मोठी असणार आहे. अशा 3 संख्या भेटल्या आपल्याला 1, 2, 3 आणि त्यांची बेरीज किती म्हणलं? 147. यांची ॲडिशन केली ही पहिली संख्या, दुसरी आणि तिसरी, तर किती येणार? 147. तर मधली संख्या विचारली. मधली संख्या हे 2 जास्तीचे 2 इकडे दिले किंवा इकडचे कमीचे 2 इकडे दिले, तर ज्या मधल्या संख्येच्या बरोबरचीच संख्या ची तिप्पटच ही बेरीज होणार आहे. कारण हे +2 आहे, याला -2 आहे पहिल्या संख्येला. आलं लक्षात? किंवा मग x म्हणून सोडवलं तरी सुटेल. x मधली संख्या, x - 2 पहिली संख्या आणि x + 2 दुसरी संख्या आणि ह्या तिघांची बेरीज 147. पण हे सोडवण्यात अर्थ नाही, उगाच वेळ घालवण्यात. x x x 3x नंतर हे -2 ला +2 गेले = 147. x = 3 चोक 12 खाली उरले 2 3 9 27 49 येते. पण मी नाही रिकमेंड करणार x माना वगैरे. मी फक्त रिकमेंड करेन मधली संख्या त्याच्यापेक्षा पहिली संख्या 2 ने लहान आणि दुसरी संख्या 2 ने मोठी. सगळ्यांची बेरीज 147 आहे. म्हणजे याची ॲव्हरेज किती येणार आहे 3 संख्यांचं? 3 संख्यांचं ॲव्हरेज म्हणजे मधली संख्याच येणार आहे. आणि ॲव्हरेज म्हणजे काय असतं? तिघांची बेरीज भागिले नंबर ऑफ संख्या. मग किती ही ॲव्हरेज मधली संख्याच येणार आहे. म्हणजे मधल्या संख्येचे ॲव्हरेज समजा x मानलं तर टोटल तिघांची बेरीज व्हायला 3 ने गुणावं लागेल. कारण 3 संख्या म्हणजे 3x = 147 हे डायरेक्ट येते. हा विचार डायरेक्ट आला पाहिजे तुमचा. हा 3x = 147. मग मधल्या संख्येची 3 पट म्हणजे 147. मग 347 भागिले 147 भागिले 3 किती आलं? 49. पर्याय नंबर 3. समजलं? पाहिल्याबद्दल थँक्स.